नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रभू. वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे स्टोरेज म्हणजे काय. तर स्टोरेज म्हणजे एक अशी जागा जिथे आपण आपल्या कम्प्युटरमध्ये आपल्या फाईल्स, इमेज फाईल, व्हिडिओ फाईल या सेव्ह करून ठेवलेल्या असतात. तर यालाच स्टोरेज असे म्हटले जाते. तर स्टोरेज डिव्हाइस हे दोन प्रकारचे असतात. एक असतं हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि दुसरं असतं सॉलिड स्टेट ड्राईव्ह. SSD त्यालाच आपण सॉलिड स्टेट ड्राईव्ह असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण हार्ड डिस्क मध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये जेवढा डेटा अवेलेबल आहे, जेवढ्या आपल्या फाईल्स आहेत त्या आपण सेव्ह करून ठेवतो. त्यानंतर यामध्ये येतं एक 3 नंबरचं म्हणजे अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे रॅम. तर रॅम हा आपल्या कम्प्युटरमध्ये जे फोटो व्हिडिओ वगैरे असतात त्यांना चालवण्याचं काम करतो. म्हणजे जर एखादा आपल्याला कम्प्युटरमध्ये व्हिडिओ प्ले करायचा असेल, म्हणजे व्हिडिओ बघायचा असेल, तर ते लोड करण्याचं काम रॅम करतं आणि त्याच्याच मदतीने कम्प्युटरमध्ये ते व्हिडिओ प्ले होऊन जातो. त्यासोबतच कम्प्युटरमध्ये जे ऍप्लिकेशन्स असतात, आपण गेम्स वगैरे खेळतो, याला सुद्धा रॅमची गरज असते. तर रॅम नसेल कम्प्युटरमध्ये तर आपले कम्प्युटरमध्ये कोणते व्हिडिओ, फाईल्स किंवा कोणते गेम्स वगैरे प्लेच नाही होणार. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला स्टोरेज म्हणजे काय चांगल्या प्रकारे समजलं असेल. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, हार्ड डिस्क ड्राईव्ह ही SSD पेक्षा स्वस्त असते आणि SSD ही हार्ड डिस्क पेक्षा थोडी महाग येते. तर बहुतेक लोक आपल्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क ड्राईव्ह यूज करतात आणि ज्यांना कम्प्युटर त्यांचं फास्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी ते SSD लावून घेतात, जेणेकरून SSDच्या मदतीने त्यांचं कम्प्युटर फास्ट चालण्यात मदत होते. आणि SSD आपल्या कम्प्युटरचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते फास्टली चालवण्याचं काम करतात. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे कम्प्युटरमध्ये फाईल्स आणि फोल्डर कसं मॅनेज करायचं. तर त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर या डेस्कटॉपवर दिस पीसी नावाचं एक ऑप्शन, एक फोल्डर असतं. ठीक आहे. तर त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं दिस पीसी नावाचं फोल्डर ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला विंडोज सी नावाचं हे लोकल डिस्क फाईल दिसून येईल. त्याच्यामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये जे स्टोरेज आहे तर त्यावर यावर दिसून येत आहे 222 जीबीचं स्टोरेज आपल्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जेवढ्या तुमच्या कम्प्युटरमध्ये प्रोग्राम फाईल्स वगैरे असतील, सॉफ्टवेअर फाईल्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. तर मित्रांनो, यातील एकही फाईल तुम्हाला चुकूनही डिलीट नाही करायची आहे, कारण या सगळ्या फाईल ज्या आहेत याच्यामुळे तुमचं जे कम्प्युटर आहे ते वर्क करत आहे, म्हणजे चालत आहे. जर चुकूनही तुम्ही यातली फाईल डिलीट केली तर तुमचं कम्प्युटरचे जे सॉफ्टवेअर आहेत ते उडून जातील आणि तुमचं कम्प्युटर काम करणं बंद होईल. ठीक आहे. तर त्यानंतर आपण मित्रांनो बघूयात की कम्प्युटरमध्ये फोल्डर कसं बनवायचं. तर त्यासाठी आपण विंडोज सी वर क्लिक करूयात. इथे याच्यामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये फोल्डर फाईलमध्ये जो ब्लँक स्पेस अवेलेबल आहे त्या ब्लँक स्पेसवर आपल्याला राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू तो ऑप्शन दिसेल आणि बाजूला फोल्डरचा ऑप्शन दिसेल. तर या फोल्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली फोल्डरचं नाव टाकायला येईल. तर इथे तुम्ही तुमच्या फोल्डरचं नाव टाकून घ्या. मी वैशाली कम्प्युटर फोल्डरचं नाव टाकून घेतो. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बाजूला क्लिक करू शकता किंवा एंटर दाबू शकता. तर क्लिक केल्यानंतर तो फोल्डर क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला जर तोच फोल्डर डिलीट करायचा असेल तर सेम त्या कम्प्युटरला तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला डिलीटचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. यावर क्लिक करून तुम्ही तो फोल्डर डिलीट करू शकता किंवा तुमच्या कीबोर्डवर एक डिलीट नावाचं बटन सुद्धा अवेलेबल आहे. त्यावर एक क्लिक करून तुम्ही तो फोल्डर डिलीट करू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात की या फोल्डरमध्ये कम्प्युटरमध्ये आपल्या ज्या फाईल्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह कसं करू शकतो. ठीक आहे. तर आता मी व्हिडिओज या फोल्डरवर क्लिक केलेला आहे. व्हिडिओज फोल्डरमध्ये एक थीम नावाची व्हिडिओ फाईल अवेलेबल आहे. तर ती मला इथून कॉपी करून माझ्या वैशाली कम्प्युटर फोल्डरमध्ये घ्यायची आहे. तर त्यासाठी मी या थीम नावाच्या फाईलवर क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉपीचा ऑप्शन दिसून येईल. ठीक आहे. तर कॉपीवर क्लिक केल्यानंतर ती फाईल आता कॉपी झालेली आहे. तर त्यानंतर ती पेस्ट करण्यासाठी आपण दिस पीसी मध्ये जाणार. विंडोज सी वर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर इथे वैशाली कम्प्युटरचं फोल्डर अवेलेबल आहे जे आपण बनवलेलं, त्यावर क्लिक करणार.
क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही राईट क्लिक करून इथे पेजचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. तर पेजवर क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ फाईल इथे येऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो ती फाईल इथे अवेलेबल झालेली आहे. आता आपण बघूयात ती जी व्हिडिओ फाईल आहे ती इथे थीम नावाची व्हिडिओ फाईल अवेलेबल आहे. तर मला ही फाईल इथे नको आहे. तर मला ही फाईल इथून डिलीट करून किंवा कट करून मला वैशाली कम्प्युटरच्या फोल्डरमध्ये घ्यायची आहे. तर त्यासाठी मी पुन्हा थीम या व्हिडिओ फाईलवर क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कटचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याच्यावर राईट क्लिक करून सुद्धा इथून कटचा ऑप्शन बघू शकता. इथे कट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ती आता कट झालेली आहे आणि पुन्हा तुम्ही दिस पीसी मध्ये जाऊन विंडोज सी मध्ये जाऊन वैशाली कम्प्युटर यावर क्लिक करा आणि इथे राईट क्लिक करून ती पेस्ट करून घ्या. आता ती मित्रांनो ती फाईल तिथून कट होऊन इथे आलेली आहे. तर आपण चेक करूयात की ती फाईल तिथून कट झालेली की नाही. ठीक आहे. तर आपण पुन्हा व्हिडिओजवर क्लिक करणार. व्हिडिओजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे जी फाईल होती थीम नावाची व्हिडिओ फाईल तर ती इथून कट होऊन तिकडे वैशाली कम्प्युटर या फोल्डरमध्ये पेस्ट झालेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एखादी फाईल एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही मूव्ह करू शकता. सेम जर तुम्ही पेनड्राईव्ह यूज केला तर पेनड्राईव्ह मधले जे फाईल्स फोल्डर्स वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही कॉपी कट करून तुमच्या कम्प्युटरमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघूयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण फोल्डर कसं बनवणार. तर त्यासाठी सेम मित्रांनो आपण कम्प्युटरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर न्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोल्डरवर क्लिक करणार. इथे एक फोल्डर अवेलेबल झालेला आहे. इथे तुम्ही पुन्हा त्या फोल्डरला नाव देऊ शकता. ठीक आहे. नाव दिल्यानंतर ते फोल्डर इथे क्रिएट होऊन जाईल आणि त्यावर तुम्ही क्लिक करून त्या फोल्डरला कुठेही मूव्ह करू शकता. तुम्हाला हवं तिथे तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आणि सेम त्या फोल्डरला डिलीट करण्यासाठी कम्प्युटरवर त्या फोल्डरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे डिलीटचं ऑप्शन आले. डिलीट बटनवर क्लिक करून तुम्ही फोल्डर डिलीट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. तर याच्यामध्ये तुम्हाला फाईल फोल्डर मॅनेजमेंट कसं करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये किती स्टोरेज डेटा अवेलेबल आहे, कोणता रॅम आहे ते कसं चेक करणार. तर त्यासाठी आपण दिस पीसीवर या ऑप्शनवर 2 वेळा राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर इथे प्रॉपर्टीचा ऑप्शन अवेलेबल आहे त्यावर क्लिक करून घ्या. प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरची जी स्पेसिफिकेशन आहेत ते ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो माझ्या कम्प्युटर म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये 224 GB स्टोरेज आहे. त्यानंतर 499 MB ग्राफिक कार्ड आहे आणि याच्यामध्ये 4 GB रॅम अवेलेबल आहे आणि प्रोसेसर AMD 3020E विथ रेडियन ग्राफिक्स नावाचं प्रोसेसर सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. तर हा पूर्ण डेटा तुम्ही इथून चेक करू शकता. तर मित्रांनो मोबाईलचा हॉटस्पॉट चालू केल्यानंतर आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर येऊयात. कम्प्युटरच्या स्क्रीनवर इथे खाली तुम्हाला वायफायचा ऑप्शन दिसेल. ठीक आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे वायफाय आहे ते असं डिसेबल दिसेल म्हणजे बंद दिसेल. तर यावर तुम्ही क्लिक करून ते ऑन करू शकता. ठीक आहे. ऑन केल्यानंतर तुमच्या हॉटस्पॉटचं जे नाव आहे ते इथे लिहून येईल. त्यावर सिम्पली क्लिक करून तुम्ही तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट प्रोव्हाइड करू शकता आणि कनेक्ट करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट करू शकता आणि तुम्ही इंटरनेट ऍक्सेस सुद्धा करू शकता. तर मित्रांनो आता आपण शिकूयात कम्प्युटरला पासवर्ड कसं लावायचं. ठीक आहे. तर कम्प्युटरला पासवर्ड लावण्यासाठी आपण सेटिंग या ऑप्शन मध्ये जाणार. स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करणार. स्टार्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करायचंय. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरची सेटिंग ओपन होऊन जाईल. तिथे अकाउंट्सवर क्लिक करायचंय. अकाउंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून घ्या. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पासवर्डवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला ऍड हे ऑप्शन आलेलं आहे. तर यावर ऍड वर क्लिक करून तुम्हाला जे पासवर्ड हवं आहे ते तुम्ही इथे सेट करू शकता. मी 1 2 3 4 इथे टाकतो. कन्फर्म पासवर्ड पण सेम टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे पासवर्ड हिंट द्यायचे जेणेकरून तुम्ही कधी पासवर्ड विसरलात तर त्या हिंटच्या द्वारे तुम्ही पासवर्ड लक्षात घेऊन कम्प्युटर ऑन करू शकता. तर मी इथे नंबर्स टाकलेले आहेत. तर मी नंबर हे हिंट देतो आणि नेक्स्ट करतो आणि फिनिश करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कम्प्युटरला पासवर्ड लावू शकता. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटरला पासवर्ड लागलाय
लागलाय, त्यानंतर ते पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा आहे किंवा पासवर्ड रिमूव्ह करायचा आहे. तर ते कसं करायचं? सेम पुन्हा तुम्ही स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करणार, सेटिंग मध्ये जाणार, सेटिंग मध्ये अकाउंट्सवर क्लिक करून तुम्हाला साइन इन हा ऑप्शन दिसेल, त्या साइन इन ऑप्शनवर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर पासवर्डवर क्लिक केल्यावर इथे बघा आता तुम्हाला चेंजचा ऑप्शन आलेला आहे. तर या चेंजवर क्लिक करून तुम्ही तुमचं करंट पासवर्ड टाकायचंय. मी 1 2 3 4 पासवर्ड ठेवलेलं, ते पासवर्ड टाकलं आणि नेक्स्ट केलं. त्यानंतर इथे जर तुम्हाला दुसरं पासवर्ड टाकायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता. आणि आता मला पासवर्ड रिमूव्ह करायचा आहे, तर मी ही पूर्ण ब्लँक ठेवेन पासवर्ड रिमूव्ह करण्यासाठी आणि नेक्स्ट करेन आणि फिनिश करेन. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कम्प्युटरचा पासवर्ड रिमूव्ह करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला समजवलेलं आहे, शिकवलेलं आहे, आशा करतो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.